आहोत आमच्या गावी। आज बराच फायनली आम्ही पोहोचलो आहोत खेड शिवापूरमध्ये। सो आम्ही इथे पार्सल खरंच खूप युजफुल झाली आम्हाला। हाय हॅलो आणि नमस्कार। आजच्या नवीन ब्लॉग आणि आमच्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांचं। आज आम्ही निघालो आहोत आमच्या गावी। आज बराच उशीर झालाय, वाजलेत 10। तुम्ही बघू शकता आमचे खूप सारं सामान आहे। सो स्टे ट्यून। आजचा प्रवास कसा होतो तो बघूया। आई आहेत, पप्पा आहेत सोबत आणि सुमित ड्राईव्ह करतोय। सो प्लीज स्टे ट्यून, शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा। Show you, say stay tuned, stay tuned, bye, say bye. फायनली आम्ही पोहोचलो आहोत खेड शिवापूरमध्ये। सो आम्ही इथे लंचसाठी थांबले आहोत आणि इथे शोयू बघा आमचे। आम्ही आमचं यम यम केलं आहे कारमध्ये आहे ना। शोयू का खाल्लं तू? बनाना। ही कार सीट खरंच खूप युजफुल झाली आम्हाला। त्याच्यामध्ये बसली आहे मस्त कम्फर्टेबली आणि आमची मस्ती चालू आहे। आणि आमची स्कूबा पण आहे। स्कूबा स्कूबा मी वेज थाली घेतली होती कारण की गुरुवार होता, पण खरंच खूप छान होतं। मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। जाता जाता माझं माहेरही दिसतं, माझं गाव। बरंच टाईम झाला तिथेही मी गेले नाही, बट आय होप की मी लवकरच जाईन। जुन्या आठवणी मला लक्षात आल्या। किती छान वाटतं ना अशी हिरवळ बघून। आजकाल मुंबईमध्ये एवढं काहीच छान असं उरलेलं नाही आहे। इवन खूप प्रदूषण आहे इथे। माझी सोयरा मस्त आनंद घेत झोपलं होतं माझं बाळ फीडिंग पिलोवरती। बरं झालं मी इथे। आम्ही खातोय रामापूरचा फेमस वडापाव। ही टेस्ट काहीतरी वेगळीच। फायनली आम्ही घरी पोचलो आणि इथे आमच्या सगळे भावकीतले, आमच्या आत्या, आमच्या नवनबाई, जाऊबाई सगळे सोयराचं स्वागत करण्यासाठी आले होते। कारण की सोयरा पहिल्यांदाच आमच्या गावच्या घरी येत होती, जे की आहे सांगलीला। सो खरंच खूप छान वाटलं। जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रेग्नंट होती तेव्हा माझी एक इच्छा होती जी अधुरी राहिली होती की मी माझ्या बाळाला घेऊन ह्या घरी येईन। आणि असंच सगळं मी काही इमॅजिन केलं होतं, पण ते माझं स्वप्न तुटलं होतं काही कारणांमुळे। बट देवाने माझ्यावरती खरंच कृपा केली आणि माझी ही इच्छा पूर्ण केली। त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून थँक्यू देवाला आणि ह्या सर्वांना देखील की ज्यांनी माझ्या सोयऱ्याचं इतकं छान वेलकम केलं। थँक्यू। माझ्या सोयऱ्याचे
भरपूर दीदी आणि दादा आहेत बघा, किती एक्सायटेड आहेत ते सगळे तिला बघून. ते पण खरंच खूप टाईमपासून सोयराची वाट बघत होते. सो फायनली आज त्यांना देखील सोयराला भेटायला मिळालं. गृहप्रवेश झाला आणि बघा आमच्या सोयराची कशी मस्ती चालू आहे तिच्या बाबांसोबत. खूप एक्सायटेड आणि खूप हॅपी होती ती. तिला खूप जास्त आवडतं आहे इकडे आणि हे बघून खरंच तिच्या आजी आजोबांना, मला आणि सुमितला खूप बरं वाटतंय. कट टू डे 2. काल आम्ही पोचलो 6 वाजता. त्याच्यानंतर सोयराचं वेलकम झालं, तुम्ही बघितलं असेल. खूप छान वेलकम झालं माझ्या शयूचं. फर्स्ट टाइम आलो आम्ही गावी, है ना शना, है ना शयाबीन. सो येस, मग त्यानंतर मला काही शूट करायला फार काही जमलं नाही, सो म्हणून नाही केलं. सो म्हणून आज हा मी व्लॉग एंड करते. असेच सोबत राहा, नवीन नवीन व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. जमलं तर मी होम टूर पण देईन आमच्या ह्या घराची. So please stay tuned and thank you for watching today's vlog. So show you say thank you. Bye.